नमस्कार, परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी जिल्ह्यातील सनपुरी येथे 7व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन. सनपुरी तालुका जिल्हा परभणी येथे बौद्ध धम्म परिषद संपन्न. परभणी पासून जवळच असलेल्या सनपुरी परभणी येथे दिनांक 22/2/2026 रोजी रविवारी 7व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सनपुरी करुणा बुद्ध विहार येथे या धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. या धम्म परिषदेसाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो पूर्णा, कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ भदंत डॉक्टर SR इंदवंस महाथेरो छत्रपती संभाजीनगर, भंते संगरत्न देगाव फाटा, भंते रेवत बोधी नांदेड, भंते शिलरत्न थेरो नांदेड यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम करुणा बुद्ध विहार येथे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये महिला उपासक व पुरुष उपासक व बालक बालिका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. बौद्ध पंच कमिटी सनपुरी तालुका जिल्हा परभणीच्या वतीने या 7व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. बौद्ध धम्म एक जीवन मार्ग आहे. सदाचरण जीवनाचे कवच आहे. त्याचे रक्षण करणे अगत्याचे आहे. दुःखमुक्तीचे आणि सुख शांतीचे विचार एक आचरणशील परंपरा निर्मितीसाठी धर्माचा विचार तळागाळातील जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी धम्माचा प्रचार व प्रचाराकरिता 7वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी पूज्य भिक्खूंची धम्मदेशना संपन्न झाली. या धम्म परिषदेसाठी परभणी जिल्ह्यातील व परिसरातील मोठ्या संख्येने बौद्ध उपासक व उपासिका उपस्थित होत्या. त्यांना विनंती करतो आपण स्टेजवर मूर्तीला घेऊन यावं. सर्व उपासक सर्व उपासिका बंधू, आपण सर्वांनी जी श्रामणेर शिबिराच्या पासून आज आपण अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी चालू आहे. ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या मार्गदर्शनाखाली करुणा बुद्ध विहार सनपुरी आणि भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली बंधून आपण दरवर्षी श्रामणेर शिबिराचं आयोजन करतोय. यावर्षी देखील आपण धम्म परिषदेचं आयोजन डॉक्टर उपगुप्त महाथेरोजी यांच्या अध्यक्षतेखाली आपला कार्यक्रम असतो. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी भदंत डॉक्टर उपगुप्तजी थेरो यांनी श्रद्धा आणि अंधश्रद्धा या अनुषंगाने धम्मदेशना दिलेला आहे. आपण सर्वांनी ती समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि विशेष करून भंतेजी आमच्या बौद्ध पंच कमिटीचं आमच्या गावकऱ्यांचं एक भंतेजी आपल्याकडे एक म्हणणं आहे. आमच्या करुणा बुद्ध विहारासाठी आपण तीर्थक्षेत्राचा जो दर्जा असतो ना भंतेजी, तेवढं मिळवून देण्यासाठी तुम्ही आम्हाला प्रयत्न कराल ही आमची सर्वांची आपल्याकडे अपेक्षा आहे. तेवढे तुम्ही प्रयत्न कराल 100% भंतेजी, आम्हाला ही अपेक्षा आहे. कसं करायचं काय करायचं भंतेजी तुम्ही सांगा, आम्ही प्रयत्नशील राहू त्यासाठी. भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंते इंदवंश आताच आपल्या समोर बोललेले भंतेजी सनपुरी येथील आणि ग्रामीण भागामधून दरवर्षीच आपण या कार्यक्रमासाठी परिषदेला येत असतो. आजही उपस्थित झाले सर्व सन्माननीय उपासक
धम्म प्रचाराच्या दृष्टीने आता ठिकठिकाणी गावोगावी परिषदा होऊ लागलेल्या आहेत. पहिल्या शहरामध्येच होत होत्या, आता खेड्यामध्ये सुद्धा लोक परिषदा घेत आहेत. एक समाजाला जागृत करण्याचं आणि या निमित्ताने समाज एकत्र येतो. निमित्त काही असो, जसं बुद्धाच्या काळामध्ये जे वैशालीला लिच्छवी लोक राहत होते, वची लोकांचं साम्राज्य होतं, तेव्हा तिथे तथागत भगवंताने राजा अजातशत्रूला सांगताना 7 परिहारणीय धम्म सांगितले होते. त्यातलं एक महत्वाचं धम्म हे छोटा देश आहे वैशालीचा. मगधाचं साम्राज्य बलाढ्य आहे, तरी ते त्याला जिंकू शकत नाही. काय कारण आहे? एवढा मोठा राजा, साम्राज्य आणि एक छोटा देश त्याला जिंकू काय शकत नाही. तेव्हा तथागताने सांगितलं होतं 7 परिहारणीय धम्म. या कारणामुळे की छोटा जरी असलं तर त्याला तुम्ही जिंकू शकत नाही. काय? एक तर त्यांच्या देशामध्ये वडीलधाऱ्या माणसांचा, जुन्या माणसांचा, अनुभवी माणसांचा नेहमी सल्ला घेतला जातो. हे एक कारण आहे. दुसरं, तिथे श्रमण आणि ब्राह्मण दोघांचाही त्यांच्या राज्यामध्ये सन्मान केला जातो. कारण त्यावेळेला 2 संस्कृती होती, श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती. तिथे भेद केला जात नव्हता. दोघांनाही समान सन्मान त्यांच्या देशात मिळतो आणि भिक्षूंचा नेहमी सन्मान, आदर त्यांच्या देशात केला जातो. त्याच्यामुळे त्यांची उन्नती होत जाते. त्यानंतर सांगितलं की तिथे ज्या महिला आहेत, लेडीज, महिलांचाही सन्मान केला जातो. महिलावर त्यांच्या देशामध्ये अत्याचार होत नाही, बलात्कार होत नाही, महिलांचा अपमान केला जात नाही, महिलांचाही, लेडीजचाही सन्मान केला जातो. आणि त्यामुळे त्यांच्या देशात महिला सुद्धा चांगल्या पद्धतीने धम्माला वाहून घेतात. महादेव भारती जी को वंदना। धम्म देशना जो देखे गए पूजनीय भरंत संगरत्न, और थोड़ी देर पहले जिन्होंने धम्म देशना दिया पूजनीय भंते गुरु बोधि, प्रमुख पूजनीय भिक्षु संघ सामरिकन, यहाँ उपस्थित उपासक उपासिकाएं तथा बुद्ध चैनल द्वारा प्रत्यक्ष देख रहे संपूर्ण श्रद्धा संपन्न, बुद्धि संपन्न उपासक उपासिकाएं, सर्वप्रथमतः ये जो धम्म परिषद संपन्न हो रहा है, ये धम्म परिषद में साथ देने वाले, सहयोग करने वाले, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप से हर तरह से मदद करने वाले संपूर्ण बुद्ध विहार के उपासक उपासिकाएं, पंच कमिटी और सभी उपासक उपासिकाओं को खूब खूब सुख हो, शांति हो, मंगल हो, कल्याण हो, जीवन में बुद्ध धम्म संघ का आशीर्वाद हमेशा हमेशा रहे, ऐसे कामना करते हैं। सूचना करतो की सर्वांनी साधुकार देऊया. मला साधू साधू साधू. महान कारुणिक तथागत भगवान बुद्ध, तथागताचा पवित्र असा धम्म आणि त्या धम्माच्या मार्गावर अरूढ असलेला भगवंताचा सदा पूजनीय भिक्षू संघ, आर्य श्रावक संघ, या पवित्र अशा प्रति प्रथमतः त्रिवार पंचाम प्रणाम. ज्या महापुरुषाच्या त्यागातून, त्या महापुरुषाच्या संघर्षातून आपण सर्वजण अतिशय सुखकारक जीवन जगत आहात, आपण अतिशय सुखाच्या मार्गाकडे जीवन जगत आहात, असे महापुरुष बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
यांना सुद्धा माझा पंचाम प्रणाम. आजच्या या दिवशी या परिषदेचे अध्यक्ष माझे गुरु पूजनीय भदंत डॉक्टर उपगुप्तजी महाथेरो यांना सुद्धा माझा पंचाम प्रणाम. आजच्या या दिवशी या परिषदेचे उद्घाटक पूजनीय भदंत डॉक्टर विनोदजी महाथेरो हे या परिषदेचे उद्घाटक आहेत. यांना सुद्धा माझा पंचाम प्रणाम. आजच्या या दिवशी उपस्थित पूजनीय बनते गुरुबोधीजी, आपण सर्वजण या परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेले आहात. खरोखर म्हणलं की आपण जवळपास हे 7 वर्षापासून ही धम्म परिषद या ठिकाणी आपण संपन्न करत आहात. 2 वर्ष सनपुरीकडे आम्ही होतो. बऱ्याचशा वेळेशी जो उल्हास होता, जे थाट होता, ते थाट यावर्षी थोडासा कमी दिसतोय. मला माहिती नाही कुठे तुम्ही कमी पडलात किंवा तुमच्यात ती श्रद्धा कमी झालेली आहे. तुमच्यामधला श्रद्धाभाव जो आहे हा श्रद्धाभाव कदाचित कमी झालेला असावा. कदाचित तुमच्या डोक्यामध्ये जे धम्माचे तरंग होते, ते धम्म ऐकण्याची इच्छा आकांक्षा होती, ती कमी झालेली असावी आणि दुसरेच पिढी तुमच्या डोक्यात घुसलेले असावे. असंही काही म्हणायला हरकत नाही. बघा, खरोखरीत्या आपल्याला पुढं जायचंय, मागं यायचं नाही. बऱ्याच वर्षापासून आपण या ठिकाणी सनपुरी या भागामध्ये श्रामणेर शिबिर लावत होतात. लेकरांना घडवण्याचं काम करत होतात. लेकरांमध्ये बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या प्रति श्रद्धा भाव उत्पन्न करून देण्याचं काम करत होतात. परंतु एकंदरीत विचार केला, आता जे आहात, आता तुम्ही मला शिवाजी सुगंधी आणि दळबाजी सुगंधीचा फोन आला होता. तर म्हणे भंतेजी म्हणे, मी म्हणलं श्रामणेर शिबिर तर असेल म्हणे आपल्याकडे. म्हणे भंतेजी यावर्षी घ्यायचं नाही म्हणे. म्हटलं का घ्यायचं नाही? म्हणजे लयच लोक बोलायचे. म्हणजे बघा, चांगलं जे करतं ना, चांगलं जे बघा, श्रामणेर शिबिर घेणं का चुकीचं आहे का? कोणतं वाईट गोष्टी आहे का? नाही ना. एखादा मुलगा जर चांगल्या रीते धम्माच्या मार्गाकडे जर येत असेल, धम्माच्या प्रती, बुद्ध धम्म संघाच्या प्रती आरूढ अशी श्रद्धा भाव जर ठेवत असेल, तर त्याचे मुलं तयार होणं चुकीचं आहे का? नाही ना. आपण बरेचसे लोक म्हणतो की भंतेजी, आमच्या गावातले कालटे, आमच्या गावातले पोर लगेच बिघडायला लागले म्हणतात. हे बिघडण्यामध्ये त्याला वाईट मार्गाकडे नेण्यामध्ये हे तुम्ही कारणीभूत आहात, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण बरेच वेळेस म्हणतो, बऱ्याच वेळेस सांगत असताना सांगतो की भंतेजी, आम्ही जे आहात, आम्ही फार श्रद्धावान आहोत. आमच्यामध्ये बुद्ध धर्माच्या प्रति, संघाच्या प्रति आरूढ अशी श्रद्धा भाव आहे. परंतु ही श्रद्धा भाव तुम्ही एकंदरीत विचार केला, जेव्हा मोठे भंतीजी आपल्या समोर बसलेले आहेत, हे बसल्याच्या नंतर जेव्हा भंतीजी येत होते, हे येत असताना बुद्ध धर्म संघाच्या प्रति श्रद्धा भाव उत्पन्न करत कोणाकोणाचे हात जोडलेले होते. पहा, एक शोकांतिका आहे. आपण स्वतःला बौद्ध म्हणून घेतो, आपण स्वतःला जे आहे, आपण स्वतःला चांगलं म्हणून घेतो, आम्ही बुद्धाचे पाईक आहोत असं म्हणून घेतो. परंतु एकंदरीमध्ये जर विचार केला तर त्यामधला एक सुद्धा गुण आपल्यामध्ये नाही, हे सांगायला थोडस वाईट वाटतं. बघा, तुम्ही म्हणाले बारका आलाय लगेच बोलायला लागले.